नमस्कार. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. प्रत्येक वर्षी 14 किंवा 15 जानेवारी ह्या दिवशी हा आपला मकर संक्रांतीचा सण येतो आहे. धनुराशीमधून मकर राशीमध्ये सूर्याचा प्रवेश होतो आहे आणि ह्या दिवसापासून दिवस वाढत वाढत जातो आहे. या दिवशी आपण तिळगुळ देतो आहे. तिळगुळ एकत्र करतो म्हणजे घनिष्ठ संबंध आपले निर्माण होतात आपल्या, आणि गोड आहे त्याच्यामध्ये गोडवा येतो. दुसरं एक आपण करतो आहे की आपण पतंग उडवतो आहे. पतंग म्हणजे आकाशात वरवर जाणार आहे, म्हणजे मुक्तीचं लिबरलायझेशन जे आपण हे करतो किंवा मुक्त व्हा माणसानं. आपल्याकडे काय वाईट गुण असतील ते सोडून द्यायला मुक्त व्हा आणि गोड तिळगुळ द्या, गोड गोड बोला. महाभारतामध्ये सुद्धा भीष्म पितामह ह्याचसाठी थांबले होते की ही संक्रांत व्हावी, त्याच्यानंतर मग मी जातो. तर मित्रांनो, असं आहे की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला याचा अर्थ आहे की आपल्याला जे आहे, आपल्यात जे दुर्गुण आहेत ते सोडायचे आहेत, त्याच्यातून लिबरेट व्हायचं, आपण मोकळं व्हायचं आहे आणि चांगलं गुण घ्यायचे आहेत. मस्त गोड राहायचं सर्वांशी. झालं गेलं विसरून जा, मस्त मजेत राहा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.